नमस्कार. एस के मराठी या यूट्यूब चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. तर मित्रांनो, लाडक्या बहिणींना रक्षाबंधनाची मोठी भेट. 48 तासात खात्यात जमा होणार 3,000 रुपये. मोठी अपडेट समोर. या संदर्भात सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला लगेचच सबस्क्राईब करून घ्या. बघा तर मंडळी, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याची वाट पाहणाऱ्या राज्यातील लाखो महिलांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे. रक्षाबंधन सणाचे औचित्य साधून राज्य सरकारकडून पात्र लाभार्थी महिलांच्या खात्यात योजनेचा पुढील हप्ता येत्या 2 दिवसात जमा होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. गेल्या वर्षीही रक्षाबंधनाच्या सणाच्या आधीच लाडक्या बहिणीच्या खात्यावर पैसे जमा झाले होते. यंदाही रक्षाबंधनावेळी लाडकीच्या खात्यात पैसे जमा होण्याची शक्यता आहे. बघा तर मंडळी, 2 महिन्याची एकत्र 3,000 रुपये मिळण्याची शक्यता. या संदर्भात आपण सविस्तर बघूया. राज्यातील लाडक्या बहिणींना जुलै आणि ऑगस्ट या 2 महिन्याचा हप्ता अद्याप मिळाला नाही. ऑगस्ट महिना संपण्यासाठी आता अवघा आठवडा उरला आहे. त्यामुळे रक्षाबंधनाची ओवाळणी म्हणून महायुती सरकार जुलै आणि ऑगस्ट या दोन्ही महिन्याचे मिळून एकत्र 3,000 रुपये, दरमहा 1,500 रुपये याप्रमाणे महिलांच्या बँक खात्यात वर्ग करण्याची शक्यता आहे. मात्र खात्यात नक्की 1,500 रुपये जमा होणार की 3,000 रुपये याबाबत प्रशासनाकडून अजून अधिकृत स्पष्टीकरण आलेले नाही. बघा तर मंडळी, 80 ते 90 लाख महिलांना लाभ बंद. ई-केवायसी ठरली निर्णायक. या संदर्भात आपण सविस्तर बघूया. लाडकी बहीण योजनेत पारदर्शकता आणण्यासाठी आणि बनावट अर्जदारांना वंगळण्यासाठी सरकारने ई-केवायसी प्रक्रिया बंधनकारक केली होती. या पडताळणीनंतर 1,65,00,000 महिला योजनेसाठी पात्र ठरल्या आहेत. मात्र त्याचवेळी ई-केवायसी आणि इतर निकषाची पूर्तता न करू शकलेल्या तब्बल 80 ते 90 लाख महिलांचा लाभ बंद झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यामुळे ज्या महिलांची ई-केवायसी यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे त्यांनाच या योजनेचा थेट फायदा मिळणार आहे. बघा तर मंडळी, बँक खात्यात टप्प्याटप्प्याने जमा होणार रक्कम. या संदर्भात आपण सविस्तर बघूया. पात्र लाभार्थी महिलांची संख्या मोठी असल्याने तांत्रिक अडचणी टाळण्यासाठी बँक खात्यामध्ये टप्प्याटप्प्याने DBT द्वारे पैसे जमा केले जातील. कोणत्याही क्षणी महिलांच्या मोबाईलवर पैसे जमा झाल्याचा मेसेज येऊ शकतो. त्यामुळे महिलांनी आपले बँक खाते आधार कार्डशी लिंक आहे की नाही आणि DBT पर्याय सक्रिय आहे की नाही याची खात्री करून घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. ज्या महिलांचे अर्ज पात्र आहेत आणि ज्यांची बँक खाती सक्रिय आहेत त्यांच्यासाठी यंदाची रक्षाबंधन खऱ्या अर्थाने आनंदाचे ठरणार आहे. चला तर मंडळी, अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांच्या अपडेट्ससाठी व्हिडिओला लाईक करून चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.